नमस्कार, मी निवेदिका संपदा जगताप। आताच 13 मेला संपूर्ण महाराष्ट्रभरातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोष निर्माण झाला। खरं तर यामध्ये काहींना खूप चांगले मार्क मिळाले तर काहींना अतिशय कमी मार्क मिळाले। पण मला असं वाटतं ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांनी एकदम खचून जायचं नाही किंवा ज्यांना अतिशय चांगले मिळाले तर त्यांनी सुद्धा हुरळून जायचं नाही। आपल्या पुढील वाटचालीच त्यांनी नक्कीच चांगली सुरुवात करायची आहे। तर आपण आज अशा एका मुलीला भेटणार आहोत जिने जिद्दीनं चिकाटीनं अतिशय चांगला अभ्यास केला आणि कोरेगाव तालुक्यातील सरस्वती विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। ती आहे कुमारी संचिता सयाजी जगताप, गाव आहे निगडी। नमस्कार संचिता। नमस्कार संचिता, सर्वप्रथम तुझं खरंच मनापासून अभिनंदन। तिला आता 97.80% गुण मिळालेले आहेत आणि 10वीला इतके चांगले गुण मिळवणं खरंच मित्रांनो सोपी गोष्ट नसती। तर संचिता, खरंच तुझं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। तर तुला पहिल्यांदा मला असं विचारायला आवडेल की जेव्हा 10वीची सुरुवात झाली तेव्हा नेमकं तुला काय वाटत होतं की मी आता 10वीला गेलीये? खूप प्रेशर आलं होतं का की आता खूप अभ्यास करायचा आहे? तू म्हणते तसं अगदी खरं आहे। 10वीत म्हणजे सुरुवातीला असं सगळ्यांनाच वाटतं, प्रेशर येतं की 10वी आता कसं होणार, काय होणार, त्याची धाकधूक मनात राहिलेलीच। अच्छा, धाकधूक राहिली असली तरी सुद्धा तू वर्षभर जी काही मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं आता तुला चांगलं फळ मिळालंय, तर तुझं प्रत्येक दिवसाचं रुटीन नेमकं कसं असायचं? म्हणजे मी क्लास लावलेला, प्रायव्हेट क्लास, तो 6 वाजता असायचा। मग मी 5 वाजता उठायचे, 5:30 वाजता इथून जावं लागायचं कारण प्रवास अर्ध्या तासाचा होता। मग 6 ते 9 तिथं क्लास असायचे, 3 तास इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्सचा। मग तिथून 9 वाजता तिथूनच शाळेत जायचे। अच्छा, मग तिथून 9 वाजता शाळेतले क्लासेस असायचे आणि मग तिथून सकाळचे 14 तास, परत दिवसभराचं रुटीन, परत संध्याकाळचे 14 तास, असं करून मग संध्याकाळी 7 वाजता घरी। अच्छा, मग नंतर घरी आल्यानंतरचं रुटीन काय असायचं? अभ्यास किती तास असायचा? अभ्यास असा मी ठरवलेलं नव्हतं, जेव्हा मला फ्रेश वाटायचं मग तेव्हा मी करायचे, मनापासून वाटतं तेव्हाच करायचे। ओके, असं डेफिनेट टाइम नव्हता। ओके, बरं, टाइम नव्हता तर मग जेव्हा तुला फ्रेश वाटायचं तेव्हा तू अभ्यास करायचीस, पण जेव्हा तुला असं फ्रेश वाटायचं नाही तेव्हा मग तू फ्रेश होण्यासाठी काय करायचीस? फ्रेश होण्यासाठी म्हणजे आपल्या ज्या हॉबीज असतात, आपल्याला जे करायला आवडतं ते करायचे। म्हणजे असं रांगोळी किंवा एखादी मूवी बघितली किंवा सॉन्ग ऐकलं की मग फ्रेश वाटतं। ओके, म्हणजे आपण जे म्हणतो की 10वीमध्ये संपूर्ण वेळ आपण अगदी पुस्तकात डोकं घालून बसायचं असतं, तर मित्रांनो अगदी खरंच तिच्याशी बोलून आता असं वाटतं की असं काहीच नसतं। तर नक्कीच आपण 10वीत असताना सुद्धा आपले छंद जोपासू शकतो, आपल्याला जे काही आवडतं ते करू शकतो। आणि तसंच तिनं केलं आहे की जेव्हा तिला फ्रेश वाटत नव्हतं तेव्हा तिनं तिचे छंद जोपासले आहेत। तर हा जो तुझा 1 वर्षाचा संपूर्ण प्रवास होता तर त्याच्यामध्ये तू तर अगदी मेहनतीने अभ्यास केलाच, पण त्याच्यासोबत अजून कोणी सपोर्ट केला तुला? सपोर्ट करायला तसे खूप जण होते, म्हणजे घरचे, म्हणजे पप्पा। पप्पांनी मला दररोज 6 वाजता सोडलंय, क्लासमध्ये न्यायला आलेत कारण माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून। परत शिवाय आईने सकाळी 5 वाजता उठून डबा केलाय। शिवाय घरी आल्यावर मला जर टेन्शन आलं असतं तर माझं काय ऐकून घेतलंय। शिवाय मम्मी म्हणजे काकी, तर तिने पण म्हणजे कधी डोकं दुखलं, पाय दुखले तर असं लगेच चेपून दिलेत, असं काही मला कोणी प्रेशर येऊन दिलं नाही 10वीचं। ओके, शिवाय दीदी दादा यांनी म्हणजे घरात जे फ्री वातावरण ठेवायचं असतं ते ठेवायचं काम त्यांनी केलं। अच्छा, म्हणजे मुलं अभ्यास करत असतात परंतु त्यांची मानसिकता नीट राहणं, आजूबाजूचं वातावरण जे आहे ते आपण चांगलं ठेवणं, फ्रेश ठेवणं हे घरातल्यांची जबाबदारी असते। आणि आज खरंच तिच्या घरातल्यांनी तिला खूप मोठा सपोर्ट केला, म्हणजे तिनं तितक्या जिद्दीने अभ्यास केला परंतु तिची मानसिकता व्यवस्थित ठेवण्याचं, चांगलं ठेवण्याचं काम, महत्त्वाचं काम तिच्या घरातल्यांनी केलं आहे। त्यामुळे तिच्या जिद्दीला तर सलाम आहेच, परंतु त्यासोबतच तिच्या घरातल्यांनी तिच्यासाठी जे काही कष्ट घेतले, मेहनत घेतली, त्यांना सुद्धा खरंच खूप सलाम आहे। तर घरातल्यांनी तर तुला हा सपोर्ट केलेलाच आहे, परंतु शाळेमध्ये जर का पाहिलं तर शाळेमध्ये खूप तुमचा मला वाटतं मोठा पट असेल की एका वर्गामध्ये काहीतरी 150 वगैरे मुलं आहेत, तर मग शिक्षक कसे लक्ष द्यायचे की प्रत्येक मुलाकडे त्यांना लक्ष देता यायचं का तेव्हा? ते बरोबर आहे, खूप संख्या आहे वर्गात, परंतु म्हणजे त्यांनी असे खूप उपक्रम राबवलेत की ज्यामुळे त्यांना प्रत्येकाकडे लक्ष द्यायला यायचं। म्हणजे गृह भेटीचा असे उपक्रम, मग ते येऊन विचारपूस करायचे की घरी काय चाललंय, शिकवलेलं कळतंय का, असं
शिवाय आमचे वर्ग शिक्षक खाडे सर, संस्कृतचे टीचर, मॅथ्सचे टीचर, सायन्सचे टीचर, त्यांनी खूप म्हणजे डीपमध्ये शिकवायचं काम केलंय. प्रत्येक कॉन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत क्लिअर करायचं काम केलंय. तसेच क्लासमधल्या शिक्षकांचं पण तेवढंच खारीचं वाटा आहे त्यात, असं मी म्हणेन. ओके, म्हणजे शिक्षकांनी सुद्धा अगदी फुल सपोर्ट केला होता. म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणतो की मोठ्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जात नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा बरेच असे उपक्रम राबवले होते की ज्याच्यातून ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देत होते. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की सरस्वती विद्यालयाचा 100% निकाल लागलेला आहे आणि ही कोरेगाव तालुक्यासाठी अतिशय खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर मला तुला अजून असं विचारायला आवडेल की तू अभ्यास नेमका कशा प्रकारे करत होतीस? अभ्यास म्हणजे असं त्याला एक अशी ठराविक पद्धत नव्हती. म्हणजे शाळेत कळायचं ते मग प्रॅक्टिकली बघायचं, आपल्या निसर्गातल्या गोष्टींमधून, आपल्या दररोजच्या रुटीन मधून जे काही म्हणजे अनुभव येत गेले त्याच्यातून शिकायचं. पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचं नाही असं ऐकलंय आपण, तेच खरं आहे. तेच खरं आहे. म्हणजे आपण जसं जरी म्हणत असलो की 10वीत असताना फक्त मुलं पुस्तकं वाचत असतात, तोंडपाठ करत असतात आणि त्याच्या बेसवरती पेपर देत असतात, परंतु संचितानं आज तसं न करता ती अगदी प्रॅक्टिकली शिकलेली आहे आणि त्यामुळेच तिला जितके छान मार्क्स मिळाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आता जी येणारी 10वीची बॅच आहे त्यांना तुला काय सांगावं असं वाटेल की नेमका अभ्यास कसा करावा किंवा तुमचं शेड्यूल कसं ठरवावं? शेड्यूल म्हणजे जेव्हा तुम्हाला मनापासून अभ्यास करू वाटेल तेव्हाच करायचा. बळजबरी आपण जर अभ्यासाला बसलो तर काहीच घुसत नाही डोक्यात. बरोबर आहे. त्यामुळे अभ्यास जेव्हा वाटेल तेव्हाच करायचा. आणि म्हणजे तुमच्या पालकांचं, घरच्यांचं म्हणजे सगळे टेन्शन देत असतात 10वीला, पण असं काही वाटून नाही घ्यायचं. आपण फ्री वागायचं. दररोजचा दररोज अभ्यास नीट करायचा. असं प्रेशर आपण घेतलं तर काहीच होणार नाही. मनापासून केलं तर सगळं होईल. खरं खरं. बरं, आता तू 10वी तर अतिशय चांगल्या मार्कांनी पास झालेलीच आहे, परंतु आता त्याच्यानंतरचा पुढची वाटचाल जी तुझी आहे ती नेमकी कशी असणार आहे? पुढचे प्लॅन तुझे काय आहेत? आता 10वी नंतर मी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. कारण मला स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरीत लागायचंय. म्हणजे आपल्या देशाची एक देशसेवाच झाली ती, ते काम करायला मला नक्की आवडेल. खरं आहे. म्हणजे मुलांनी फक्त स्वतःपुरता विचार न करता समाजासाठी, आपल्या देशासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे आणि तीच भावना आज मला संचितामध्ये दिसत आहे. तुला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तर मग तू अजून स्पेसिफिक ठरवलंय का की तुला कोणते अधिकारी बनायचे आहेत असं काही? मला राज्यसेवेत जायला आवडेल. राज्यसेवेची एक्झाम द्यायची. ओके, ठीक आहे. तू आत्तापर्यंत जो हा काही प्रवास केलेला आहे, इथून पुढचा सुद्धा प्रवास तू अतिशय उत्तमरित्या करणार आहेस. तर तुझे असे कोणी रोल मॉडेल होते का किंवा आदर्श व्यक्तिमत्व असे कोणाला सांगशील की मला त्यांच्यासारखं व्हायला आवडेल किंवा मला त्यांच्यासारखं वागायला आवडेल, असं काही होतं का? रोल मॉडेल म्हणजे माझे आई बाबा. त्यांच्यासारखं मला व्हायला आवडेल. म्हणजे बापूंसारखं कॉन्फिडंट, आईसारखं मल्टीटास्किंग. ओके, असं व्हायला मला आवडेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे इथून पुढचे जे तुझे काही वाटचाल आहे, इथून पुढचा जो काही तुझा प्लॅन आहे, त्या सगळ्यासाठी संचिता तुला मनापासून ऑल द बेस्ट. आणि आत्तापर्यंत तू काही खूप कमवलेलं आहे. मला असं वाटतं की 10वीमध्ये इतके चांगले मार्क्स मिळवले आहेत, तुझ्या घरच्यांचं नाव उज्ज्वल केलेलं आहेस, शिक्षकांचं नाव उज्ज्वल केलेलं आहेस. म्हणजे एकूणच जी काही सगळ्यांनी मेहनत घेतली होती त्या पूर्ण मेहनतीला तू पात्र ठरली आहेस. तुझ्या इथून पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.